हाय फ्रेंड्स, आज आम्ही आलो होतो रामनवमी निमित्त साईबाबा मंदिरात भंडारा होता तिथे. तर तिथे आम्ही आलो, दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर इथे बघा, दर्शन घेऊन आम्ही साईडला उभं होतो. शर्विलला पाहिजे होता बनाना, तर आम्ही देवाच्या समोर जो बनाना होता तोच त्याला बनाना हवा होता. मग आम्ही त्याला तिथे बनाना दिला. तिथून आम्ही मंदिरातलं दर्शन घेऊन तिथून बाहेर पडलो. तिथे बाहेर गेल्यावर तिथे आम्हाला प्रसाद दिला, जो शिऱ्याचा प्रसाद होता आणि पंचामृत होतं. ते पंचामृत घ्यायला पण तिथे लाईन होती. त्याच्यामुळे आम्ही तिथे थोडं 1 मिनटं वेट केला. नंतर आमचा नंबर आला. आम्ही पंचामृत घेतलं आणि शिरा घेतला. तर बघा तुम्ही, गर्दी किती आहे इथे बघू शकता. हे बघा, माझ्या पुढे पूनमताई होती, शर्विलची मम्मी. तिथे आम्हाला सुंठ, रव्याचा शिरा हा प्रसाद होता आणि पंचामृत असे 3 प्रसाद होते. मी आता हे घेतलेलं आहे, सुंठ घेतलं. त्याच्यानंतर त्या काकीने आम्हाला शिरा दिला. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवतेच की किती छान आहे शिरा, आणि प्रसाद एकदम अप्रतिम होता. तो खाऊन झाल्यानंतर आम्ही इथे आलो. इथे आल्यानंतर मी दक्षिणा दिली होती. मग दक्षिणा तिथे दिली. नंतर तिथे अनन्या आली. अनन्या आमच्याबरोबर आली नव्हती, म्हणून तिचे पप्पा तिला सोडायला आले होते. आणि मग तिच्या पप्पाने तिला तिथे सोडलं आणि ते निघून गेले. तिथून आम्ही आलो महाप्रसादाचा लाभ घ्यायला. तर तुम्ही बघू शकता किती मोठं मंडप घालून त्यांनी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे. सगळे लोक बसून प्रसादाचा लाभ घेत आहेत आणि एकदम व्यवस्थित आणि सिस्टमॅटिक डिश व्यवस्थित सगळं क्लीननेस करून तिथे बघा. आणि जेवणाचे 4 ते 5 काउंटर केलेले आहेत त्यांनी. तिथे काउंटरवरती आम्ही थांबलेलो की कुठल्या काउंटरवरती जिथे गर्दी नाही आहे तिथे घ्यायचं. मग हे बघा, इथे गर्दी नव्हती, मग आम्ही इथे लाईन लावली होती. तर त्या काकी आम्हाला वाढवत होत्या. बघू शकता तुम्ही. हे बघा, आता आम्हाला लोणचं वाढलेलं आहे. लोणच्यानंतर आम्हाला तिथे प्रसादात होतं पिठलं, भाकरी, डाळ, वरण होतं. म्हणजे डाळ वरण, प्रत्येकजण वेगवेगळं बोलतं, तर आम्ही डाळ बोलतो. हे बघा, पिठलं वाढलं, भाकरी दिली त्या काकींनी आम्हाला, आणि भात होता, आणि पापड म्हणून नळ्या होत्या, त्या नळ्या आम्ही घेतल्या. बघा तुम्ही, एकदम व्यवस्थित जेवण. आणि जेवणसुद्धा असं भंडाऱ्याचं जेवण तुम्ही कसं पण असेल तरी ते जेवण एकदम अप्रतिम आणि चविष्ट जेवण लागतं. मीठ असो नसो, काही असो, पण जेवण एकदम टेस्टी लागतं तिथे. हे बघा शिरा. आणि इथे बुंदीचा प्रसाद होता, जो की तो मला आवडत नाही, म्हणून तो मी वेस्ट करू नये म्हणून मी तो घेतला नाही, कारण मी प्रसाद ऑलरेडी खाल्ला होता. तर मग परत वेस्ट करण्याच्याऐवजी मग घ्यायचाच कशाला, म्हणून मी घेतला नाही. मग तिथे आलो. इथे खाली बसून जेवायची त्यांनी सोय केली होती. मग आम्ही तिथे बघितलं की कुठे व्यवस्थित स्वच्छ आहे, की जिथे म्हणजे कोणी भात वगैरे काही सांडलेलं नाही, अशा ठिकाणी आम्ही जेवायला बसलो. हे बघा, आता इथे ते नील आणि नीलचे फ्रेंड्स आले होते, ते पण तिथे बसलेले. इथे अनन्या, आत्या आणि मी, आम्ही असे करून इथे बसलेलो आहे. ते हे बघा, मांडी घालून मांडीवरती बसलो. आणि शर्विल बघा कसा नळी खात आहे. तो नुसती नळीच खात होता. त्याला जेव बोलत होता तो नको, तो बोलतो मला फक्त पापड पाहिजे. बघा, त्याला भात भरवतो आहे तर नको बोलतो. आणि त्याला मोबाईल पाहिजे होता.